नमस्कार. श्री गणेश उत्सवाच्या निमित्त मागील 3 भागांमध्ये आपण गणपतीचा विविध अंगाने विचार केलेला आहे. आज आपण ह्या शेवटच्या भागामध्ये 4थ्या भागामध्ये गणपतीचा तात्विक अर्थ काय आहे हे लक्षात घेणार आहोत. तर गणपतीकडे जेव्हा आपण पाहतो या त्याच्या मूर्तीकडे जेव्हा आपण पाहायला लागतो आणि थोडासा विचार करायला लागतो, निरीक्षण करतो, निहाळतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की संबंध इथं या मूर्तीचं जे रूप आहे, अवघं रूप हे आपल्याला प्रतिकात्मक आहे असं लक्षात येतं किंवा वाटायला लागतं. आणि मग पुन्हा जेव्हा आपण त्या गणपतीच्या वेगवेगळ्या अवयवांवर, विविध अवयवांवर लक्ष केंद्रित करायला लागतो किंवा करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हा प्रत्येक अवयव काहीतरी वेगळा असा अर्थ सांगतो. आणि म्हणून मग आपल्याला हे सगळे अवयव असामान्य अर्थ देणारे आहेत असं म्हणावं लागतं. तर इथं गणपतीचे अनेक जे काही अवयव आहेत, म्हणजे त्यामधले अनेक अवयव हे असेच सूक्ष्म आणि वेगळे अर्थ देणारे आहेत. त्यातले काही आपण पाहणार आहोत. त्यातला एक आहे वक्रतुंड, ज्याचं तोंड वाकडं आहे असा जो देव किंवा श्री गणेश, तो वक्रतुंड. तो वाकड्या तोंडाचा का, कशासाठी? तर तो जो वाकडं चालतो, जी व्यक्ती वाकडं चालते त्याला तुडवायचं काम तो करतो, म्हणून त्याला वक्रतुंड असं म्हटलेलं आहे. हे सरळ चांगली जी सज्जन माणसं असतील त्यांचं रक्षण तो करतो, म्हणून त्यांच्यासाठी तो विघ्नहर्ता असतो. आणि जी माणसं, ज्या व्यक्ती इथं थोडीशी आडमोट असतात, विचित्र असतात, वक्र असतात किंवा वाकडं चालतात, त्यांच्या दृष्टीनं तो विघ्नकर्ता असतो. तर असा हा श्री गणेश या वक्रतुंड या अवयवाच्या माध्यमातून त्याचं हे असं स्वरूप सांगितलं जातं. दुसरा जो अवयव आहे तो शूर्पकर्ण. आता शूर्पकर्ण ज्याचे कान सुपासारखे आहेत असा हा श्री गणेश. सुपाचं काम काय असतं? पाखडायचं काम असतं. गृहिणी ती हातात घेते, हातात घेतल्यानंतर त्यात धान्य वगैरे ती निवडायला लागते, त्यातला नको तो भाग पाखडून टाकते, हवा आहे तो भाग स्वीकारते. अगदी तसंच गणपतीचे जे हा जो अवयव आहे कान सुपासारखा, त्याच्या माध्यमातून योग्य ते ऐकलं जातं आणि अयोग्य ते टाळलं जातं. किंवा जरी ते कानामधून मनात उतरलं तर ते मुखावाटे इतरांपर्यंत पोचणार नाही याची काळजी घेतली जाते. अर्थात हे असं श्री गणेशाचं रूप आहे. श्री गणेशाचे कान हे असे व्यापक मोठे सुपासारखे आहेत. त्याचं कारण हे आहे की हवं ते स्वीकारतात. आता माणसाचं, तुमच्या आमच्यासारखं लोकांचं असं असतं की आपले कान खूप हलके असतात. आपल्या कानावर असं कोणी काही टाकलं की अरे तुला अंका मनुष्य असं म्हणाला होता, मग आपल्याला लगेच राग येतो आणि मग आपण त्याच्या संदर्भात संबंधितापुढे बोलतो आणि मग संबंधित त्या माणसाला हा आपला जो झालेला संवाद आहे तो तिथं सांगतो आणि पुन्हा आपल्यामध्ये एकंदर वैरत्व निर्माण करतो. म्हणजे संघर्षाकडे आपली वाटचाल सुरू होते. म्हणजे आपण धचा मा म्हणतो तसा काहीचा प्रकार इथं हलक्या कानाच्या लोकांच्या बाबतीत घडतो. आणि म्हणून इथं आपण कसं असायला पाहिजे हे गणपतीच्या कानाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं. तर आता सुपाचा आणखी एक, म्हणजे सूप ही जी संज्ञा आहे आणि त्यानं निर्देशित होणारी ही जी वस्तू आहे, त्यातून आणखी एक अर्थ लागतो तो असा की हे दैवत म्हणजे श्री गणेश हे कृषी दैवत, पूर्वी कधीतरी कृषी दैवत होतं प्राचीन काळामध्ये. हे मागे मी माझ्या एका भागामध्ये म्हटलंय सुद्धा की हे ग्रामदैवत, कृषी दैवत, शेतात रानामाळात कुठंतरी पूजले जाणारं असं दैवत होतं. आणि नंतर मग म्हणजे आर्यतरांची हे देवता असल्यामुळे नंतरच्या काळामध्ये त्याची समाज मान्यता, प्रतिष्ठा ओळखून आर्यांनी तिला आपल्या दैवतांमध्ये समाविष्ट करून घेतलं. तर असं काहीसं म्हटलं जातं. तर
मग याच्यावर तुमच्या लक्षात येईल की हे कृषी दैवत होतं. आणि आता पुढचा ज्यावेळी अवयवाकडे आपण वळतो तो म्हणजे रक्तवर्ण. गणपतीचा जो तिसरा महत्वाचा अवयव आहे रक्तवर्ण, म्हणजे त्याचं शरीर जे आहे ते केशरी रंगाचं. म्हणजे शेंदूर फासल्यानंतर जसा जशी ती मूर्ती दिसते, जसा तो दगड दिसतो, तसं ते हे दैवत दिसतं. आणि तसं असण्याचं कारण काय? शेंदूर फासला म्हणजे काही फार त्या देवतेचं अवमूल्यन झालं असं नाही. तर इथं ह्या रंगाचा, ह्या वर्णाचा आणि योगाचा काहीतरी संबंध आहे. योगाच्या मते, योग दर्शनानुसार, की आपल्या शरीरामध्ये जे मूलाधार चक्र आहे, या चक्रावर जे अधिष्ठित अशी श्री गणेश देवता, ह्या चक्रावर अधिष्ठित श्री गणेश आणि तिथं जी असलेली कुंडलिनी आहे, त्या कुंडलिनीचं जे तेज असतं, जी तिची आभा असते, जी प्रभा असते, ती केशरी रंगाची असते. त्यामुळं या देवतेचं जे रूप आहे ते रक्तवर्ण असतं असं इथं म्हटलं गेलं आहे, म्हणजे योग विद्येनुसार. तर आता बघा, म्हणून या देवाला रक्तवर्णाची फुलं आवडतात, जे लाल रंगाची. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे याला शेंदूर फासला जातो. तर असा हा शेंदूर चर्चित गणेश, म्हणजे तोही पुन्हा कृषी संस्कृतीकडं, त्याच्या प्राथमिक रूपाकडं घेऊन जातो आपल्याला. त्यानंतर एकदंत असंही या देवतेचं जो एक अवयव आहे, त्याच्यावरून त्याला एकदंत नाव सुद्धा त्याचं एक आहे, एकदंत. हा एकदंत म्हणजे एकदाताचा, त्याच्यातून अद्वैताचं हे प्रतीक सांगायचं आहे. म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे एकच ईश्वर आहे, एकच तत्व आहे, असा जो विचार भारतीय मनात रुजला, तो त्याचं प्रतिनिधिक रूप म्हणून आपण श्रीकृष्ण त्या श्री गणेशाकडे पाहायचं आहे. म्हणजे एकदंत या संकल्पनेच्या किंवा ती दाखवणाऱ्या एकदंतत्व नावाच्या या अवयवाच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येईल. त्याचा हा एक अर्थ आहे. आता त्यानंतर दुसरा एक अर्थ एकदंत. एकदंत म्हणजे की तोही कृषी संस्कृतीशी संबंधित असा शब्द वाटतो. याला नांगराचा फाळ, म्हणजे नांगराच्या फाळाचं प्रतीक म्हणून एकदंत. नांगराचा फाळ एकच असतो, तो कृषी नांगरतो, शेत नांगरतो, आणि म्हणजे शेतीशी संबंधित असा हा देव. असंही एकदंत या संकल्पनेतून किंवा या अवयवाच्या माध्यमातून सांगायचंय. पुढचा अवयव आहे लंबोदर. त्याचं उदर कसं आहे, मोठा आहे, त्याचं पोट कसं मोठं आहे, आणि तसं असण्याचं कारण इथं त्यालाही मोठं, म्हणजे त्याचं मोठं पोट बघून आपण गांगरून जाण्याचं कारण नाही. इथं मोठं पोट त्याचा निर्देश वेगळा, त्यातून जो निर्देशित होणारा अर्थ आहे तो मात्र वेगळा आहे दाखवला जाणारा. तो बघा की ज्याप्रमाणे अग्नी हा सर्वभक्षक आहे, आणि सर्वभक्षक असल्यामुळं तो देवांचं जठर आहे, आणि हे जे जठर आहे ते मोठं आहे, म्हणजे म्हणून मोठं पोट. आणि हे मोठं पोट ते गणेशाच्या ठिकाणी आहे, म्हणजे देवांचं जठर, म्हणजे देवांचं ओरिजिन, देवांचा उगम ब्रह्मा विष्णू महेशाचा तो इथं आहे. हे याच्यातूनही आपल्या लक्षात येतं. तर लंबोदर असण्याचं कारण काय हे आपल्या लक्षात आलं. तर आता आपण पुढचं गजमुख, हे जे हा जो एक महत्वाचा अवयव आहे तोही लक्षात घेऊ. गजमुख बुद्धिमत्ता, शहाणपण याचं हे प्रतीक आहे, विवेक याचं हे प्रतीक आहे. आता बघतो आपण की हत्तीची सोंड ही अति म्हणजे संवेदनशील असते, अत्यंत संवेदनशील असते. त्याला दूरचे कळते, जवळचे कळते. असा हा गणपती या गजमुखाच्या या प्रतीकाच्या माध्यमातून दाखवायचा आहे, सांगायचा आहे. बघा, म्हणजे गजमुख म्हणजे अक्षरशः
या गणपतीचं, या दैवताचं मुख हे हत्तीचं होतं असं आपण म्हणता येणार नाही. काय याच्यातून फक्त अर्थ काढायचा, हा कल्पना विलास आहे. काय की ही मूर्तीच मुळात कल्पना विलासातून ऋषी मुनींच्या माध्यमातून, पण केवळ कल्पना विलास नाही, इथं चातुर्य आहे, इथं बुद्धी आहे, इथं शहाणपणा आहे, इथं विचार आहे, तर्क आहे, या सगळ्यांची गोळाबेरीज याच्यातून हे गणपतीचं रूप किंवा त्याचं मूर्तिरूप उदयाला आलेलं आहे. तर त्या दृष्टीने आपण इकडे पाहू शकतो, गणपतीकडे पाहू शकतो. तर गणपतीचा जो पुढचा अवयव आहे तो आपण की ज्याला आपण अवयव म्हणता येणार नाही, पण त्याच्याशी निगडीत असा चंद्र जसा कलाकलानं वाढतो बघा, कमी होतो, तसं आपलं मन चंचल आहे. आणि मन चंचल आहे अशा मनावरती आरूढ होणारी देवता ही श्री गणेश देवता आहे बघा. आणि उंदीर हा अज्ञानाचं प्रतीक आहे. हे अज्ञानावरती मात करण्याचं काम करणारी ही जी देवता श्री गणेश ज्ञानदेवता आहे, विद्यादेवता आहे, आणि या ज्ञानावर मात करते. म्हणून उंदीर, त्याला मूषक म्हणतात. हा जो मूषक आहे त्याचं वाहन आहे, हे पिठुकलं उंदीर आहे, काळसं बारीकसं असं. आणि ते कसं त्याचं वाहन, त्याचा तात्पर्यार्थ इथं आपल्याला लागतो बघा, लक्षात घ्या. आणि मूषक म्हणजे उंदीर, याच्यातून दुसरा एक अर्थ सांगितला जातो. आणि तो दुसरा अर्थ काय की जसं मूषक म्हणजे हा जो उंदीर आहे तो रात्री निशाचर प्राणी आहे, रात्री हिंडतो आणि काहीही कुरतडतो, काहीही खातो, तर भक्षक असं म्हटलंय. तर हा निशाचर प्राणी याच्यावरती इथं श्री गणेश काय करतो, आता इथं याला अज्ञान म्हणायचं, या अज्ञानावरती अंकुश ठेवण्याचं काम इथं गणपती करतो बघा, लक्षात घ्या. त्याला काळही म्हटलेला. काळ याचा अर्थ काय होतो की जे आपण सकाळ दुपार वगैरे असं म्हणतो, जे क्षण, काल, आज, उद्या असं असं पण बोलतो, हे सगळं काळामध्ये येतं, काळात घडतं. तर हे सगळं त्याला उंदीर म्हटलेलं आहे, जे काळाचं प्रतीक उंदीर मूषक आहे. आणि गणपती हा कालातीत आहे, त्रिकालातीत. तो अंकुश ठेवतो कशावर, जसं उंदीर रूपी जो काळ आहे त्याच्यावरती मात करतो तो, असंही म्हणते. म्हणून इथं म्हणजे या मूषक वाहन का याचा अर्थ अशा पद्धतीनं प्रतिपादला जातो. तर इथं आपण थोडीशी अशी चर्चा केली. आता गणपतीच्या रुद्धी आणि सिद्धी या महत्वाच्या दोन बायका, रुद्धी आणि सिद्धी. तर रुद्धी आणि सिद्धी या दोन बायका आहेत. त्यामध्ये रुद्धी ही समृद्धी आहे, भरभराट, आणि सिद्धी आपल्या कार्यात जे यश येतं तिला सिद्धी म्हटलेलं आहे. तर जर गणपती रूपी ह्या गणपतीचं जर आपण पूजन केलं, तिला आपण असं म्हणूयात बुद्धिरूपी गणपतीचा, आपलीच बुद्धी जी आहे, आपला जो विवेक आहे त्या बुद्धिरूपी, आणि खरं तर गणपतीला बुद्धीच म्हटलेलं आहे, विद्यादेवता म्हटलं आहे. अशी आपली ही जी बुद्धी, त्या बुद्धिरूपी गणपतीचं जर पूजन केलं, तिची उपासना केली, तर आपली भरभराट होईल, आपली प्रगती होईल, आपली समृद्ध होऊन जाऊ आपण, आणि परिणामी आपलं जे कार्य आहे त्याच्यामध्ये यशही येईल. म्हणजे समृद्धी आणि यश या दोन्ही गोष्टी एकाच दगडात प्राप्त होतील असं आपल्याला इथं म्हणता येईल. आणि म्हणून मग विद्वानांचं असं म्हणणं आहे, ऋषी मुनींचं असं म्हणणं आहे की देवाकडं एक त्याच्या मूर्तीकडं ते देवाचं प्रतीक आहे, हो, सिम्बॉल आहे. त्या दृष्टीनं बघा, त्या दृष्टीनं बघितलं आणि त्याच्या मागचा आशय लक्षात घेतला
आणि नेमका असे लक्षात घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला आपलं जीवन सुंदर करता येईल, कल्याणमय करता येईल, असं इथं आपल्याला म्हणता येईल. तर इथं अशा पद्धतीनं वृद्धी आणि सिद्धी ह्या त्याच्या दोन बायका आहेत आणि त्यांचा अर्थही आपण लक्षात घेतला. आणि गणपतीला बुद्धी म्हटलं, विवेक म्हटलं. अनेक ठिकाणी गेल्या 4 भागांमध्ये आजच्या सहित पाहिलं तर मी गणपतीला विवेक, बुद्धी असे शब्दप्रयोग करत आलेलो आहे. आणि म्हणून मग त्या अनुषंगानं आपण ह्या देवतेकडे पाहायचं आणि या देवतेकडे त्या दृष्टीनं पाहून म्हणजे विवेकाची देवता म्हणून पाहून तिची जर पूजा आपण विवेकानंच केली तर खऱ्या अर्थानं ती लाभदायी ठरेल, आपल्या कल्याणाची ठरेल. पण जर तिची पूजा जर आपण अविवेकानं करू, बाकीच्या इतर गोष्टी जंगलवाद वगैरे किंवा इतर गोष्टी आपण जे आत्ता आपल्याला सगळीकडे यावर्षी कोविड-19 आपल्याला फारसं तसं दिसलं नाही, पण सातत्यानं आपण पाहत आलेलो आहे दरवर्षी. इथं प्रबोधन हे तिचं स्वरूप राहत नाही या उत्सवाचं किंवा या देवतेच्या माध्यमातून जे घडतं त्यात. तर आपल्याला तिथं काय दिसतं तर एकदम ओंगळवाणं अशा प्रकारचं दर्शन या गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोकसमूहाचं दिसतं बऱ्याचदा. आणि म्हणून मग तिथं अविवेकच हे त्यांचा अविवेकच कार्य करतो की काय असं म्हणायचं. म्हणजे त्यांची गणेशाची उपासना ते अविवेकानेच करतायत की काय असं तिथं वाटून जातं. आणि म्हणून आपण विवेकाची, गणपतीची पूजा विवेकानं करावी आणि तशी जर केली तर निश्चितपणे आपल्या वाटेला आपलं जे काही इप्सित ध्येय आहे, आपलं जे कल्याण आहे ते नक्की साधेल असं इथं म्हणता येईल. इथंच थांबतो. धन्यवाद.